नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन करी. चिकन करी बनवण्यासाठी आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, 3 भाजलेले कांदे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे गॅसवर. एक टमाटा छोटासा, जिरं 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर आपण दळायच्या वेळेस टाकायची आहे. मिक्सरमध्ये जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची आहे. डाळ्या घेऊ आणि खोबरं किसलेलं, 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं पाणी आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण स्वच्छ धुवून चिकन शिजवायला लावू. त्यासाठी कुकर गरम करायला ठेवू. त्यात 3 चमचे तेल टाकू. तेल गरम झाल्यावर त्याच्यात थोडंसं जिरं टाकू. बारीक कापलेला कांदा टाकू. कांदा ब्राऊन झाल्यावर आपण स्वच्छ धुतलेलं चिकन टाकायचं आहे त्याच्यात. चिकन शिजायला 10 मिनटं लागतात. जर का तुम्ही मटण बनवत असाल तर मटण शिजायला 20 ते 25 मिनटं लागून जातात. आणि त्याला पाणीही जास्त टाकावं लागतं. चिकन 10 मिनटात होऊन जातं आणि याला पाणीही कमी लागतं. कांदा ब्राऊन झाला आहे आपला. आता आपण त्याच्यात चिकन टाकू. अशा पद्धतीने त्याच्यात चिकन टाकून द्यायचं आहे आपल्याला. ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे चिकन. मीडियम आचेवरच परतायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. त्यात आपण आता पाणी टाकू. अशा पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला. दोन मिनिटानंतर आपण त्याच्यात तांब्याभर पाणी टाकलंय. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकू. ते हलवून घेऊ.
छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. छान उकळीही आली आहे आपल्या भाजीला. उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे, हलवून घ्यायचं आहे छान. आणि 10 मिनटं मीडियम आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. हाय फ्लेम केली तर पाणी बाहेर येतं, म्हणून मीडियम आचेवरच आपल्याला शिजवायचं आहे. 10 मिनटानंतर आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे. कुकरचा गॅस बंद करायचा आहे. त्यात आपण तेल टाकायचं आहे. चार चमचे तेल टाकू. मिक्सरला काढलेला मसाला तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात टाकायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. छान बारीक केलेला मसाला आपल्याला तेलात टाकायचा आहे. छान होऊ द्यायचा आहे त्याला तेलात. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या तेलात होऊ द्यायचं आहे. थोडंसं वरून पाणी टाकायचं आहे, मग तेलात होऊ द्यायचं आहे. खूप छान तेल येतं अशा पद्धतीने जर का बनवलं तर. आणि भाजी करीही खूप छान लागते. आज आपण चिकन करी बनवतोय. आता चिकन करीची ग्रेव्ही रेडी होते आपली. अशा पद्धतीने तेलात हलवत राहायचे जेणेकरून खाली मसाला चिटकणार नाही कढईला. छान तेल येतंय. थोडं पाणी टाकायचं आहे परत आणि व्यवस्थित तेल येऊ द्यायचं आहे आता मसाल्याला. गॅस मीडियमच राहू द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तेल येतंय हळूहळू. छान प्रकारे अशाच पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता खूप छान तेल आलंय आपल्या ग्रेव्हीला.
अगदी 2-3 मिनटानंतरच छान तेल आलं आहे. आपण या स्टेजला आपले शिजवलेले पीस टाकून द्यायचे त्याच्यात चिकनचे. ते सूपही त्याच्यातच टाकायचं आहे जेणेकरून भाजीला स्वाद जास्त येतो. आता भाजीत हळद टाकायची गरज नाही आहे कारण आपण भाजीत शिजवताना हळद टाकली होती. आता हळद टाकली तर तेल चाललं जातं जास्त हळद टाकल्यामुळे. बघू शकता खूप छान तेल आलं आहे आपल्या भाजीला. खूप खमंग वास येतो आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाच मिनटं असंच गॅसवर ठेवायचं आहे. लो मिडियम आचेवर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे छान. उकळी आल्यानंतर 5 मिनटं आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे मसाल्यात. नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झाली आहे. त्यात कोथिंबीर टाकली आहे. थँक्यू.